सांगाल साहेब, आज प्रभाग क्रमांक 28 मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल पायलट यांच्या कचेरीचं उद्घाटन केलं, त्या प्रसंगी आपल्या काय भावना आहे? आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 अ मधील राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विशाल जाधव यांच्या प्रचाराच्या कचेरीचं उद्घाटन या ठिकाणी माझ्यासह आमचे सहकारी आदरणीय कसबे साहेब, काँग्रेसचे शहराचे नेते संदेशजी नवले, त्याचबरोबर बाराबलुतदार संघटनेचे महाराष्ट्राचे नेते प्रतापरावजी गुरव, ओबीसी समाजाचे नेते प्रदीप पवार यांच्यासह वैभव जाधव हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार जर केला तर इतर मागासवर्गीय प्रभागामधून या ठिकाणी विशाल जाधव लढत आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशी लढत आहे. या लढतीमध्ये विशाल जाधव हे ज्याला आपण मूळ ओबीसी ज्याला म्हणतो, मूळ ओबीसी गटामधनं ते लढत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठाचे कुणबी झालेले ओबीसी लढत आहेत. हा मोठा फरक आहे या ठिकाणी. ही खरं तर इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाच्या न्यायाची लढाई आहे. या शहरातल्या या प्रभागामधल्या ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक समाजाला विशेषतः मी विनंती करणार आहे की प्रस्थापित समाजाकडनं किंवा प्रस्थापित राज्यकर्त्यांकडनं नेहमीच ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याकांच्यावर अन्याय होत आलेला आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेवटचा एक अधिकार जो असतो ओबीसी समाजामधल्या किंवा इतर मागासवर्गीय समाजामधल्या किंवा या अल्पसंख्याक समुदायामधल्या माणसाला प्रतिनिधित्व मिळण्याची संधी असते, ती संधी सुद्धा आता अशा पद्धतीनं कन्वर्ट झालेल्या ओबीसींकडून हिरावली जाते आहे. हे खूप राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या काळजी करण्यासारखं कारण आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की या सर्व समाजाने आता एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. एक नवीन दिशा या शहरातल्या किंवा राज्यातल्याच राजकारणाला देण्याची गरज आहे. गेले 10 ते 12 वर्ष आम्ही पाहतो आहोत की या ठिकाणी कन्वर्ट झालेल्या ओबीसींनी ओरिजिनल ओबीसींच्या वर अत्याचार, अन्याय करून किंवा त्यांच्या जागांवर अतिक्रमण करून त्यांचे सर्व अधिकार हिरावून घेण्याचं काम केलेलं आहे. मागच्या वर्षी जे लोक ओपन मधनं लढले ते आता ओबीसी मधून लढत आहेत. आता जे ओबीसी मधनं लढत होते ते मागच्या वेळेला आणखी ओपन गटामधनं लढत होते. काटे नावाचे 2 उमेदवार, एक ओपन मध्ये लढतो, एक ओबीसी मध्ये लढतो. हे असं किती दिवस आपण सहन करणार आहोत, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आता आपल्या समाजाला द्यावं लागेल. आणि जोपर्यंत या संदर्भातली मानसिकता, स्पष्ट मानसिकता आपण तयार करत नाही, शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा हा महाराष्ट्र असा आम्ही म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र असं आम्ही म्हणतो, परंतु याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज जातीयवादी सरकारांनी किंवा जातीयवादी राज्यकर्त्यांनी इथल्या मायनर असलेल्या समाजाला दुर्लक्षित करण्याचं काम जे केलेलं आहे, त्या समाजाला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल तर विशाल जाधव सारखा जो महाराष्ट्राच्या पातळीवर ओबीसी समाजाचं काम करतो, बाराबलुतदार संघटनांचं काम करतो, इथल्या एकूण म्हणजे लॉन्ड्री व्यावसायिकांची एक मोठी संघटना त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे, या शहरामधल्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय्य अधिकारांसाठी सातत्यानं लढणारा हा कार्यकर्ता आहे. आणि काँग्रेस पार्टीनं अशा एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आहे, त्याबद्दल काँग्रेस पार्टीचं मी अभिनंदन करतो. विशेषतः संदेश भाऊ तुमचं मी अभिनंदन करतो की अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांनी केलेलं आहे. ज्या पक्षाचं नेतृत्व आदरणीय राहुल गांधी करतायत, जे राहुल गांधी सातत्यानं संविधानाचं रक्षण झालं पाहिजे असं सांगतायत
आणि संविधानाने दिलेले जे आमचे अधिकार आहेत तेच ह्या ठिकाणी जर हिरावून घेतले जात असतील तर काँग्रेसचे हात सुद्धा बळकट करण्याची आज गरज आहे. राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी किंवा जात्यंत पक्षाचा मुकाबला जर कोणी करू शकत असेल तर तो फक्त राष्ट्रीय काँग्रेसच करू शकतं. हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. तशाच पद्धतीचा प्रयत्न पिंपरी चिंचवड शहरामध्ये विशाल जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते करतायत. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी कचेरीचे उद्घाटन करत असताना मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामधील सर्वसामान्य मतदारांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून, आपल्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टिकोनातून, राजकीय समज आपली वाढवण्यासाठी म्हणून विशाल जाधव यांना त्यांची राष्ट्रीय काँग्रेसची जी पंजा ही निशाणी आहे त्या पंजा निशाणीच्या समोरचं बटन दाबून विजयी करावं अशा पद्धतीचं आवाहन, अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी 28 नंबरच्या प्रभागामधल्या सर्वसामान्य नागरिकांना, माझ्या बंधूंना, भावांना, बहिणींना मी करत आहे. धन्यवाद. जय भीम. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026 प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर या मतदारसंघातून मी काँग्रेस आहे या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. पिंपळे सौदागर प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास जर कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षाचे पहिले या गावचे नगरसेवक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 5वे महापौर सातबा काटे यांनी या गावाचा शहरामध्ये दूरदृष्टीपणाने एक वेगळा विचार करून याची प्रगती केली. त्यानंतरचे आमचे आप्पा स्वर्गवासी प्रधान कुंजीर यांनीही पंजा या चिन्हावरच निवडणूक लढून दुसरी निवडणूक जिंकले आणि या दोघांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपळे सौदागरचा एक वेगळा इतिहास निर्माण केला. आज त्याच पक्षाचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि नक्कीच या संधीचं सोनं या ठिकाणची जनता करेल अशी मला आशा आहे. सर्वांनी मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही सर्वांना मी विनंती करतो. निवडणूक 2026 पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल अनंतराव जाधव यांच्या कचेरीचं उद्घाटन आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते माननीय मानवभाऊ कांबळे यांच्या हस्ते झालेलं आहे. प्रतापराव गुरव या ठिकाणी उपस्थित होते आणि महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या. पिंपरी चिंचवडचा जर कायापालट कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे. काँग्रेस पक्षाचा पाया जर कुणी तो उभं केला असेल तर अण्णासाहेब मगर असतील, रामकृष्ण मोरे असतील, शंकरराव बाजीराव पाटील असतील, त्यांनी या पिंपरी चिंचवडचा विकास केलेला आहे. जातीयवाद्याला जर रोखायचं असेल भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहराला जातीयवाद्याच्या नावाखाली कुठेतरी पिळलेलं आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामधून पिंपरी चिंचवडच्या सर्व धर्मसमभाव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची विचाराशी प्रामाणिक राहणारा विशाल जाधव आज आपण पंजाच्या चित्रावर उभा राहत आहे. मी पिंपळे सौदागरतील सर्व मतदार बंधू भगिनी, युवक युवतींना विनंती करतो की विशाल जाधवला प्रचंड बहुमताने विजय करून पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पाठवावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.